नमस्कार भक्तांना, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामीची। आता श्रावण महिना आहे, तर श्रावण महिना असो किंवा एरवी असो, आपण कोणत्याही ना कोणत्या देवाचा आपण मंत्र जाप करतो। पण किती जणांना, तर मी 100% सांगते की किती जणांना ही गोष्ट तर माहीतच नाहीये। 100% 99% लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही आहे आणि त्या मंत्र जप करताना ते चुका करतात। म्हणून असा मग त्यांना हे भास होतो की मी तर 10 वर्षापासून मंत्र जाप करते, 10 वर्षापासून मी हे सेवा करत आहे, तरी पण माझी सेवाची सिद्धी का नाही होत आहे, किंवा ज्या गोष्टीसाठी मी मंत्र जाप करतो त्या गोष्टी का पूर्ण होत नाही आहे। तर काय चुका करतात की त्यांचे जे सेवा करतात ते देवापर्यंत पोहोचत नाही किंवा तो साध्य होत नाही। कितीही पूजा केलं तरी तुम्हाला असं वाटत असेल की मी पूजा खूप करतो, मी मंत्र खूप उच्चारण करतो, मंत्राचा पठण करतो मी, तरीही ज्या गोष्टीसाठी मी करतो ते कामं होत नाही, माझे पूर्ण कामं होत नाही आहे। आयुष्यामध्ये जेही तुम्ही ज्याच्यासाठी सुद्धा ते तुम्ही करत असाल, किंवा जे महाराजांची नित्यसेवा आहे त्यासाठीही तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जर जप करत असाल, तर मंत्र कसं जप करायचं आहे जेणेकरून त्या मंत्राची सिद्धी होईल। एक वेळानंतर जसं एक मंत्र आहे तो 12 अक्षराचा आहे, तो त्याचा 12 लाख जप झाल्यानंतर तो मंत्र सिद्ध होतो। त्याचा तुम्ही वापर करू शकता एखाद्या चांगल्या कार्यासाठी। आता हा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे, तर षडाक्षरी मंत्र म्हणजे 6 लाखाचा ह्याचा जप झालं तर त्यानंतर त्याची सिद्धी होती आहे। तसं प्रत्येक मंत्राची सिद्धी झाल्यानंतर तो मंत्र आपण आपल्या सोयीनुसार लोकांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करू शकतो। तर ऍक्च्युली पण सिद्ध लवकर का होत नाही, कारण मंत्राचा जे जप करणं आहे त्या लोकांना माहिती नाही आहे। तर कसं मंत्र जप करतात, एकतर जे मंत्र असतो, मंत्र म्हणजे काय असतो, मंत्र म्हणजे मन म्हणजे आपलं मनन, चिंतन करणं, ध्यान करणं, मनन करणं, त्यांना आठवण करणं, त्याला म्हणतात मन म्हणजे मनन। त्र म्हणजे रक्षा, म्हणजे आपली स्वतःची रक्षा करण्यासाठी जे आपण नाव, एखाद्या देवाचं नाव आपण मनन करतो, चिंतन करतो, त्याला आपण मंत्र म्हणलं जातं। स्तोत्र म्हणजे त्यांची स्तुती करणं, देवांची स्तुती करणं, त्याला स्तोत्र म्हणलं जातं। आणि मंत्र म्हणजे आपली स्वतःची रक्षा करण्यासाठी जे आपण त्यांचं नामस्मरण करतो, स्वतःसाठी नामस्मरण करतो, त्याला मंत्र म्हणलं जातं। तर मंत्रमध्ये आणि स्तोत्रमध्ये फरक असतो। जे मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा जे एक मंत्र आहे, ह्याला मंत्र सारखंच आपल्याला उच्चारण करावं लागतं। ह्याला आपण गाणं म्हणून नाही गाऊ शकत। जसं गाणं म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, असं नाही म्हणायचंय। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं उच्चारण आपल्याला, म्हणजे की जे मंत्र आहे त्याचं उच्चारण स्पष्ट व्हायला पाहिजे आणि गाण्यासारखं नाही म्हणू शकत त्याला आपण। जर एखादा स्तोत्र आहे, जसं व्यंकटेश स्तोत्र आहे, गणपती स्तोत्र आहे, हे सगळ्या स्तोत्र जे आहे, लक्ष्मी स्तोत्र आहे, ते आपण गाण्यासारखं म्हणू शकतो। जसं आपण गाणी म्हणता तसं ते स्तुती आपण गाण्यासारखं करू शकतो एका स्वरामध्ये। पण जे मंत्र आहे त्याचं गाण्यासारखं आपण नाही म्हणू शकत, मंत्रला मंत्रासारखं जपावं लागतं। श्री स्वामी समर्थ, 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 ह्या प्रकारे आपल्याला जप करायचा आहे, मग गाण्यासारखं नाही म्हणू शकत। तर हे मंत्र आणि स्तोत्रमध्ये हा फरक आहे। दुसरं काय करतो की आपण जे मंत्र आहे, आपण कोणती पोझिशन मध्ये बसलं जातं, आता मी सांगते तुम्हाला। व्यवस्थित बसायचंय, ही जी पाठीचा कणा आहे तो स्ट्रेट ठेवायचा आपल्याला, असं 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 नाही बसायचंय, व्यवस्थित स्ट्रेट असं करून बसायचंय। दोन्ही स्ट्रेट हात आपल्याला असं ठेवायचे, हा पाठीचा कणा स्ट्रेट ठेवून आपल्याला मंत्र करायचा आहे। का, कारण की जेव्हा आपण मंत्र उच्चारण करतो ते आपल्या मूलाधार जो चक्र म्हणलं जातं, जिकडे आपण बसतो, जसं आपण खाली बसतो तिकडे मूलाधार चक्र असतो, तर ते मूलाधार चक्र खालून वरपर्यंत त्याची सिद्धी येते जसं आपण मंत्र जाप करतो। म्हणून जो इकडून पोटातून पूर्ण खालू मूलाधार चक्रापासून त्याचा मंत्राचा जाप जे आपण करतो, त्याची ध्वनी, त्याचा असर, त्याचा प्रभाव असं हळूहळू करून असं पूर्ण येऊन आपली जे मूळ बिंदू आहे तिकडे येऊन परत पूर्ण हे करून परत तो आकाशात वरती जातो, तो देवांकडे ज्याचं नाम आपण घेत आहे। तर आपलं जर स्ट्रेट असणार आपली बॉडी, तेव्हाच ते व्यवस्थित आपल्या बॅकबोननी व्यवस्थित वरती जाणार आहे।
असं तसं करायची हे नाही आहे. मागे तुम्ही ऋषी मुनी पंडितांनी बघितलं असाल ते कोणत्या पोझिशनमध्ये कोणत्या पोश्चरमध्ये बसतात, ते व्यवस्थित असे बसतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंच बसून आपल्याला मंत्राचा जाप करायचा आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे की तुम्हाला सिद्धी का नाही होत आहे, एवढं मंत्र जाप करूनही त्याचा उपयोग का नाही होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आपण असं करतो, असं करतो, असं करतो, असं करतो, काही जण असं करतात, असं तसं नसतो. व्यवस्थित एका पोश्चरमध्ये बसून आपल्याला असं करायचं आहे. आणि जर शक्य झालं तर माळाकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही आहे, कारण मग आपल्याला घाई असते की अजून एवढी आहे, एवढी आहे, अजून संपली नाही, अजून एवढी आहे, असं व्यवस्थित आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. तर शक्यतो आपल्याला एक जे आपण समोर आपला देव आहे, एखादी मूर्ती आहे, आपण इकडे तिकडे कुठे नाही बसणार, आपल्या घरामध्ये करत आहे तर मंदिर समोर बसून करतो, तर मंदिरात जे देव आहे, जे आपले गुरु आहे, ज्यांचं तुम्ही नामस्मरण करता, तर त्या देवांकडे बघत आपल्याला असं नामस्मरण करायचं आहे आणि तिकडे शक्यतो नजरा टाळायच्या आहेत आपल्याला. तिसरा म्हणजे आपण खूप फास्ट करतो, आपल्याला खूप जास्त घाई असते, तर सगळ्या गोष्टी काय खूप 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 घाईमध्ये असतात. पण ज्या गोष्टीला वेळ असतो त्याच गोष्टीला म्हणजे ज्याला द्यायचं असतं त्याला द्यावंच लागतं वेळ अशी आहे. जसे तुम्ही आता एखादी चपाती करायला गेलेले आहे, तुम्हाला खूप फास्ट आहे, जायचं आहे खूप, तुम्ही फास्ट केलं एकदम, तर फ्लेम काय होणार आहे, तो जळून जाणार आहे, जळून जाणार आहे. मग ती चपाती खाल्लं तरी त्याचा काय अर्थ नाही आहे, तो पूर्ण जळून जाणार आहे. दुसरं काय आहे, जर एकदम तुम्ही स्लो केलं तर ते पूर्ण अर्धवट कच्चीच राहणार, तसेच हे केलेले आहे. म्हणजे आपल्याला मंत्र असं बी फास्ट नाही म्हणायचं आहे की म्हणजे ते अर्थाचा अनर्थ आहे, म्हणजे ते काय बोलतायत, काय प्रोनाऊन्स करतायत ते सुद्धा कळत नाही, तर तिकडे गडबड होऊन जातो. तसं नाही करायचं आपल्याला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंही नाही बोलायचं, जेणेकरून 2 दिवस लागा आपल्याला 11 माळी करायला स्वामी समर्थांची, असंही नाही करायचंय. एक जी प्रॉपर त्याचा रुटीन आहे त्या व्यवस्थितपणे, ना जास्त फास्ट ना जास्त स्लो, आपल्याला श्री स्वामी समर्थ, 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 कमीत कमी जे नाव तुम्ही घेत आहे तो क्लिअर असायला पाहिजे, प्रोनाऊन्सिएशन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं असायला पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी झाल्या. एक तर गाण्यासारखं नाही म्हणायचं आहे, दुसरं आपल्याला पोश्चर आपल्या बॉडीचा व्यवस्थित ठेवायचा. आणि ह्या असं तुम्ही जर बसलं ना, तुमच्यामध्ये एक वेगळं कॉन्फिडन्स येतो. तुम्ही एकदम नोटीस करून बघा. ह्यानंतर तुम्ही जर असं करून असं जप मारवत करतात तर मनामध्ये तेवढी एनर्जी नसते, काहीतरी एक वेगळंच वाचतो, काय माहिती बॉडीमध्ये आपल्याला असं काहीतरी वेगळंच वाटतं, मला वाटतं. आणि तेच तुम्ही व्यवस्थित असं प्रॉपर बसलं ना तर ते एनर्जी खालून व्यवस्थित वरपर्यंत जाते मस्त, आणि एक वेगळं कॉन्फिडन्स येतो, एक वेगळी एनर्जीच वेगळी असते त्याची. तुम्ही एकदा अनुभवा, ते आता मी सांगू शकत नाही त्याचे, कारण ते अनुभवा लागतात. काही गोष्टी सांगून जमत नाही, स्वतः अनुभव करून त्याकडून शिकावं लागतं. तर असं व्यवस्थित आपल्याला बसायचं आहे. आणि जाप करतो तेव्हा असं होतं, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असं नाही डोलायचं आहे, हालायचं डोलायचं असं काहीच नाही आहे. तुम्ही हे पण गोष्टी बघितल्या असेल, ऋषीमुनी कसं प्रॉपर बसायचं ते त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं. त्यांची कशी लवकर सिद्धी व्हायची, लवकर नव्हती ॲक्च्युली, ते तर खूप खूप वर्ष, लाखो वर्ष ते बसून तप करायचे ते. पण त्यांची जी पोझिशन आहे तसं ते प्रॉपर बसून करायचे, न हालता डुलता व्यवस्थित आपल्याला बसायचं. पण काही खूप जणांना मी अशी सवय, मी आता केंद्रात मी जाते पाठ वगैरे करायला, तेव्हा मी सुद्धा भरपूर जणांना बघते की नाही अशी डुलत राहतात ते सारखं. मग ती एनर्जी आहे ना, ते बॅलन्स होऊ शकत नाही, स्टेबल नाही होऊ शकत ती एनर्जी पण मग इकडे तिकडे फ्लो करते अशी. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर पोझिशनमध्ये बसायचं आहे आणि न हालायचं न डुलायचं. एकदा व्यवस्थित तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि लवकरात लवकर तुमची मंत्रसिद्धी होणार आहे. आता हे व्हिडिओ मी आता का बनवलेला आहे, कारण श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये खूप जण मंत्र म्हणजे जे काही पूजा आहेत खूप प्रमाणामध्ये करतात. त्याच्यामुळे जर तुम्ही करत आहे ते श्रावण महिन्यामध्ये, तर असं करा जेणेकरून तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग होईल, त्याचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मंत्राचा जप करा. ते कोणतंही मंत्र असो, ओम नमो भगवते रुद्राय नमः महादेवाचा असो किंवा श्री स्वामी समर्थांचा असो, गुरु दत्तात्रयांचा असो, साईबाबांचा असो, कोणत्याही देवांचा असो, कोणताही मंत्र तुम्ही जर जाप करणार आहे तर तुम्हाला असंच बसून जाप करायचा आहे, किंवा गणपतीचा स्तोत्र असो. मंत्र जाप एकाच प्रकारे असतात. ह्या गोष्टी
तुम्ही एकतर गाण्यासारखं म्हणू नका, जास्त फास्ट जास्त स्लो नाही करायचंय, गाण्यासारखं नाही म्हणायचं आहे. आणि त्यानंतर की एकदम प्रॉपर आपली बॉडीचा पोस्चर जो आहे हालायचा डुलायचा नाही आहे आणि बॉडीचा पोस्चर जो आहे तो एकदम स्ट्रेट करून आपल्याला बोलायचा आहे. ह्या तुम्ही जर टिप्स फॉलो केलं तर लवकरात लवकर तुमचं मंत्र सिद्धी होणार आहे आणि ज्या गोष्टी ज्या मनोकामना तुम्ही पूर्ण मनामध्ये ठेवून या मंत्राचा उच्चारण करत आहे त्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. तर नक्कीच ह्या टिप्स फॉलो करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ.